केंद्र सरकारने लघु हज पॅकेज आता सुरू केलेले आहे। याच अंतर्गत हज यात्रा आता केवळ 20 दिवसात पूर्ण होईल, ज्यामुळे 10,000 यात्रेकरूंना लाभ मिळेल। हे लघु हज पॅकेज 17 मे ते 5 जून या कालावधीत राबवले जाणार आहे। 99.9% शुद्धता असलेल्या चांदीच्या लंगडींच्या आयातीवर बंदी घातल्यामुळे आता चांदीच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी महापौरांना पत्र लिहून एक महत्त्वपूर्ण आवाहन केले। त्यांनी मुंबईत बकऱ्यांच्या उघड्यावर केलेल्या जाणाऱ्या कत्तलीवर बंदी घालण्याची आणि या नियमाचे उल्लंघन करण्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या ॲप्सद्वारे पुरवल्या जाणाऱ्या बाईक्स टॅक्सी सेवा राज्यात कोणत्याही क्षणी थांबवल्या जाण्याची शक्यता आहे। सरकारने या संदर्भात नोटीस बजावली असून सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कठोर भूमिका घेत संबंधित कंपन्यांवर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे। अवघ्या 2 दिवसातच दुसऱ्यांदा सीएनजी दरांमध्ये वाढ करण्यात आली। दिल्लीत दर वाढल्यानंतर आता मुंबईकरांनाही सीएनजीच्या किमतीमध्ये पुन्हा वाढ होण्याची भीती सतावत आहे। मुंबईतील पाणी टंचाईच्या समस्या सोडवण्यासाठी मनोरी डिसॅलिनेशन प्रकल्पाला आता मंजुरी देण्यात आली। प्रकल्पाद्वारे दररोज 20 कोटी लिटर समुद्राच्या पाण्याचे रूपांतर पिण्यायोग्य गोड्या पाण्यात आता केले जाईल। तिरुवनंतपुरम हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसमध्ये भीषण आग लागली। याच घटनेमुळे दिल्ली मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। कल्याण रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना उघडकीस आली। रेल्वे यार्डमध्ये काल पवईन मुलीचा विनयभंग झाल्याचे प्रकरण समोर आले। या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे। पनवेल कर्जत रेल्वे कॉरिडॉर्सचे 95% काम पूर्ण झालेले आहे। याचमुळे नवी मुंबई ते कर्जत हा प्रवास आता लवकरच अधिक वेगवान आणि सुलभ होणार असून याच मार्गावर नवीन लोकल रेल्वे सेवाही लवकरच सुरू होणार आहे। महाराष्ट्रातील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चाललेली आहे। नाशिक, परभणी, नंदुरबार आणि रत्नागिरी यासारख्या जिल्ह्यांना इंधनाच्या तीव्र संकटाचा सामना करावा लागत आहे। पेट्रोल पंपांवर नागरिकांची मोठी गर्दी उसळली असून अनेक ठिकाणी डिझेल उपलब्ध नाही असे फलक लावल्यामुळे लोकांमध्ये संतापाचा उद्रेक देखील निर्माण झाला आणि याचमुळे काही ठिकाणी आंदोलने आणि हाणामारीच्या घटना घडल्याचेही समोर आलेले आहे। इंधनाची बचत करण्याच्या पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मुंबईत रिक्षाने प्रवास केला आणि आरोग्य सुविधांची पाहणीही केली। ठाण्यातील घोडबंदर रोडवर एक दुर्दैवी अपघातात एका अज्ञात वाहनाची धडक बसल्याने 20 वर्षीय दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला। पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या घटनेचा तपास करत आहेत। राज्यातील 11,14,000 कुटुंबांनी ऑनलाईन जनगणनेसाठी आपली नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण केली असून मुंबई, पुणे उपनगर आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये यात सर्वाधिक सहभाग नोंदवला गेला। भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना रोहित पवार यांनी फेटाळून लावले। राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचा आपला कोणताही इरादा नसल्याचे आणि आपण याच पक्षात कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। इंधन दरवाढी विरोधात पुण्यात नियोजित असलेल्या आंदोलनाबाबत मनसेने इशारा दिला होता, मात्र पोलिसांनी या निदर्शनाला परवानगी नाकारली आहे। हिंदू समाज अखेर जागा झालेला आहे। भोजशाळा संकुलाबाबत न्यायालयाने दिलेल्या निकालाचे साध्वी त्रिकाल भवंता यांनी स्वागत केले। नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या वादावरून राहुल गांधी यांनी सरकारला धारेवर धरले। वारंवार घडणाऱ्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। नागपूरच्या केळवड परिसरात एक किरकोळ वादातून पेट्रोल पंपांवरील कर्मचाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला। याच घटनेनंतर 6 आरोपी घटनास्थळावरून पळून गेले। संबंधित कर्मचाऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे। इंधनाची बचत करण्याच्या पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर आता भाजपा नेते केशव उपाध्याय यांनी मुंबईच्या लोकल ट्रेनने प्रवास केला। नवी मुंबईतील तुर्भे डम्पिंग ग्राउंडवर कचरा वाहून नेणाऱ्या एका ट्रकमध्ये भीषण आग भडकली। अग्निशमन दलाने तत्परतेने धाव घेत ही आग विझवली आणि त्यामुळे एक मोठा अनर्थ टळला।